हाय गाईज, तर आज आम्ही चाललेलो आहे असंच फिरायला आशापुरीला. हे बघा आपले सर्व मित्र. आमच्याकडे गणपती आहेत, तर डेकोरेशन बघा, डेकोरेशन केलेलं आहे. हा बघा, अजून बनवायचं आहे. तुम्हाला आता दाखवतो समुद्र किती खवळलेला आहे तो, आणि लाटा पण दाखवतो. आणि हवेचा खूप अंदाज आहे आज, आणि वारा खूप आहे. बघा, समुद्र खूप खवळलेला आहे मित्रांनो. आणि आशापुरीला चाललो आहे आता असंच फिरत, टाइमपास करत. चला बघूया. हे बघा, रोहित भाई आलेला आहे, भरते आलेले आहे. हे बघा, देवीचं मंदिर. हे बघा, देवीचं मंदिर आहे आशापुरीचं मित्रांनो. मित्रांनो, हे बघा देवीचं मंदिर पुढे. हे बघा दोघे जण मित्रांनो. तर हे बघा, आशापुरीला फायनली पोचलेलो आहेत. आणि हे बघा दुकानं आहेत. हे बघा दुकान आहेत, 3 दुकानं आहेत. इथे सर्व सामान भेटतं, देवीचं मूर्तीपासून सर्व भेटतं सामान. मित्रांनो, हे बघा कृष्णाचं मंदिर आहे, स्टार्टिंगलाच आहे मंदिर. जर तुम्ही आले तर नक्की या, इथे कृष्णाचं मंदिर आहे. हे बघा, हे बघा कृष्णाचं मंदिर आहे इथे पहिलं. चला, तर आता आपण पुढे जाऊ मंदिराच्या रस्त्याला. चला पुढे जाऊ आपण. आणि फायनली मंदिरामध्ये पोचलो आहेत आम्ही. आणि वाटा ही गुफेची आहे, गुफेमधून जायला लागतं मंदिरामध्ये. हे बघा देवीचं मंदिर, आणि भाविक दर्शन घ्यायला आलेले आहेत बाहेरून. आणि हे आहे एकविरा देवीचं पाषाण आहे. हे बघा मित्रांनो, एकविरा देवीचं पाषाण आहे. आणि हे आहे एकविरा देवीचं पाषाण, आणि खूप सुंदर वाटतं. मुकुट आहे. तर हे भाविक येतात बाहेरून दर्शनासाठी, रांगेमध्ये आहेत मित्रांनो. आणि हे बघा फायनली देवीचं, आशापुरी मातेचं पाषाण आहे. हे मेन पाषाण आहे. आणि मित्रांनो, आता मी फायनली देवीचं दर्शन घेतो, आणि इथून तुम्हाला पुढे काय आहे ते दाखवतो. मित्रांनो, तर चला आता आपण जाऊ पुढे, तुम्हाला दाखवतो. आणि वरती डोंगरावरती देवीचं अजून एक मंदिर आहे, बारोडकर्णी मातेचं मंदिर आहे. तर तुम्हाला मी दाखवतो, चला पुढे मित्रांनो. आणि मित्रांनो, फायनली बारोडकर्णी मातेच्या मंदिराकडे आम्ही पोचलो आहेत.
आणि हा बघा ही पण गुफेमध्ये मंदिर आहे मित्रांनो. गुफा आहे ही बघा, बारोटकर्णी मातेचं मंदिर आहे. आणि आता आपण जाऊ पुढे आणि ही बघा गुफा आहे. ही बघा गुफा आहे आणि देवीचं हे मूर्ती बघा, देवीची मूर्ती किती छान आहे बघा मित्रांनो. ही देवीची मूर्ती आहे. आणि आता मी तुम्हाला ती मागून अगोदर गुफा दाखवलेली आहे, तो हा रस्ता आहे तिथून. मित्रांनो तर आपण डोंगरावरती अजून वटवाघळाची गुफा आहे ती तुम्हाला दाखवते. ही बघा वटवाघळाची गुफा आहे मित्रांनो. इथे वटवाघळं असतात खूप. ह्याच्यामध्ये मोजकेच माणसं उतरतात. आम्ही खूप वेळा उतरलेलो आहेत. खूप वेळा म्हणजे खूप वेळा उतरलेलो आहेत. ही बघा आता वटवाघळं दाखवतो तुम्हाला. वटवाघळं मित्रांनो, ही बघा आता वटवाघळं दिसतील. ती बघा दिसतात ना. आता उडताना पण दाखवतो. एक थोडंसं पत्थर मारतो आणि दाखवतो तुम्हाला उडताना. त्यामधून तुम्हाला पास होताना दिसतील ते मित्रांनो. तर आता बघा तुम्हाला दिसतील ती उडताना. एक पत्थर मारलं का, ही बघा दिसली ना. खूप सारे आहेत त्याच्यामध्ये. वटवाघळं बघा, वटवाघळं ही बघा मध्ये गुफा आहे, वटवाघळांची गुफा आहे बघा. तर मयू, तुम्ही इकडे रोज कायमचं असतो तू इकडे आशापुरीला, तर तुला कसं वाटतं इकडे? मस्त, खूप छान. आणि तुला कसं वाटतं, तू पण असतो इकडे? मी बघितलं का इकडे आलो का खूप तू? छान. खूप छान वाटतं त्यांना. आणि हे यांची दुकानं आहे तिकडे, तर हे इकडेच असतात, मोस्टली इकडेच असतात. आणि यांनी थोडंसं दाखवलं मला, थोडीफार माहिती दिली. मित्रांनो मी इकडूनचाच आहे पण इथेच असतात म्हणून मी असं बोललो त्यासाठी. आणि पहिली गोष्ट म्हणजे इथे खूप बघण्यासारखं आहे आशापुरीला. तुम्ही जर आले तर नक्की या इथे. कधी आले तर एडवनला बस पण उपलब्ध आहेत आणि रिक्षा पण उपलब्ध आहेत. तुम्ही आले तर नक्की या आशापुरीच्या मंदिरात. मित्रांनो तर ही सारी दुकानं आहेत इथे. वडापाव वगैरे सर्व उपलब्ध आहे. हे बघा उसाचा रस वगैरे. मित्रांनो ही बघा पार्किंग, इकडे पार्किंग करू शकतात तुम्ही जर आले तर. इथे ही पार्किंगची जागा आहे पूर्ण.